नाटकातल्या शेवटच्या परफॉर्मन्सकडे आमंत्रित करते आनंद माळी, चिंचवड, पुणे. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव आवडी, प्रेम भाव तुटला संदेह, तुटला संदेह, भवमूळ व्याधीचा, भवमूळ व्याधीचा, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव नेगो नामा बिणकागी, नेगो नामा बिणकागी, विठ्ठल कृष्ण लवलागी, नामा म्हणे तरलो पायी, विठ्ठल कृष्ण लवलागी, नामा म्हणे तरलो पायी, विठ्ठल विठ्ठल म्हणताची, विठ्ठल म्हणताची, विठ्ठल म्हणताची, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव, प्रेम भाव, प्रेम भाव. मस्त झालं, खूप श्रद्धेने गायलात. थँक्यू. त्यामुळे अभिनंदन. आपण गुरूंना विचारूया त्यांना कसं वाटलं. अनिलजी. छान वाटलं. त्यांच्या नावाप्रमाणेच आम्हाला आनंद दिला गाण्याचा. छान, तुमच्या आवाजाला बेस चांगला आहे, मिड चांगलं आहे, वरच्या षड्जापर्यंत पण तुम्ही छान गेलात. म्हणजे एखाद्या मोठ्या गायकाचा भास होणं ऐकणाऱ्याला ही चांगले लक्षण. मला बरेच ज्या ह्या गाण्याच्या तुमचं एक टोनल क्वालिटी म्हणा किंवा गाताना सुरेशजींचा भास होता, हे चांगलं लक्षण आहे. तुमच्याविषयी मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतो. कीप इट अप. आणि या गाण्यात एक बघा शास्त्रीय संगीत दडलेलं आहे. बस आता ते तुमच्यासाठी उघडलेलं झालं नाही, त्याच्यात तुम्ही शिरा, गुरुकडून मार्गदर्शन करा, मग तुम्हाला बस कोणी थोपवू शकत नाही. नक्की सर. हां, छान. शुभेच्छा आहेत माझ्या तुमच्यासाठी. थँक्यू. निर्दाजी. तुझा आवाज खूपच प्लेझंट आहे आणि आम्हाला म्हणजे ऐकून आम्हाला असं वाटतं की तू खरोखर आतून गातोयस आणि हे एक गुण आहे आणि पर्टिक्युलरली ते भक्ती संगीतसाठी ते पाहिजे, कारण आत्मा शांती पाहिजे आणि हे क्वालिटी तुझ्या आवाजमध्ये आहे. आणि मला असं वाटते की तू गुरु कधी शिकले ना, तुझा आवाज असो शाईन मिळणार की पिता. विशाखाजी. भक्तिरसाने पूर्ण रंगमंच समरस झाला होता म्हणजे तुझ्याशी. फारच उत्तम गायलास आणि तुझा भक्तिभाव आमच्यापर्यंत पोहोचला म्हणजे विठ्ठलापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. तर नक्कीच तुला आशीर्वाद देईल. ऑल द बेस्ट. गुरूंनी गुण नमूद करून ठेवले असतीलच,
तर तुला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आपण पाहतोय हे 15 एकलव्य जेव्हा रेक्सोना साम गुरुकुलात आले होते तेव्हा काहीसे बुजलेले, काहीसे बिचकलेले वाटत होते. बहुतेकांच्या पहिल्या परफॉर्मन्समध्ये त्यांचा नवखेपणा अगदी दिसून येत होता. मात्र गुरूंच्या मार्गदर्शनानंतर त्यांनी आपल्या गाण्यात आश्चर्यजनक सुधारणा घडवून आणली आहे. मात्र 2च दिवसात त्यांच्यात एक नवा आत्मविश्वास, एक नवा जोश आपल्याला दिसून येतोय. यापुढचे परफॉर्मन्सेस असेच मस्त होणार आहेत. त्याबरोबर उद्या या गटाचा निकाल सुद्धा लागणार आहे. आपल्या गुरूंना निर्णय घेणं कठीण होणार आहे हे आत्ताच कळून येत आहे. आज जरी थांबत असलो तरी आणखी 6 एकलव्यांचे परफॉर्मन्सेस बाकी आहेत. तेव्हा उद्या पाहायला विसरू नका रेक्सोना साम गुरुकुल, महाराष्ट्राचं संगीत गुरु स्कूल.